मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. परा प्रमेय प्रमदा विलासिया. अशा तुम्हाला हे श्री गुरु, कारण त्या प्रकृतीच्या ज्ञानयुक्त जाणीवेमध्ये सातत्याने राहता यायला पाहिजे. विलासीय म्हटलेलं आहे. विलास कोणाबरोबर करायचा आहे तर त्या प्रकृती माते बरोबर विलास करायचा आहे. म्हणजे तिचं हे सगळं वैभव जे आहे, म्हणजे प्रत्येक जाणीवेतनं दिसणारं वैभव, दगडातलं वैभव कळलं पाहिजे, झाडातलं आपल्याला समजलं पाहिजे. 84 लक्ष योनींमधनं जीव जंतूंचं वैभव आपल्याला कळे होतंय कसं, हे तिचं वैभव आहे. पीएनजी करतं सोनं म्हणजे तिचं वैभव नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे तिच्या वैभवाच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत, अध्यात्मातल्या वैभवाच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. आणि त्या भूमिकेतनं तो परमेश्वर जो मीच आहे सो हम, त्या प्रकृतीच्या विलासामध्ये सतदंग असतो. कारण गुरु साक्षात परब्रह्म. त्या भूमिकेतून ते म्हणतायत की अशा तुम्हाला हे श्री गुरु माझा नमस्कार असो. खरं भयंकर आहे ना, एका याच्यात केवढा स्कोप दिलेला आहे त्यांनी. करत बसा विचार, एक तरी होवी अनुभवावे. काय करायचंय, कुठलं काय करताय तुम्ही, बरोबर आहे की नाही. कुठले जप करतोय, काय करतोय, कशाला काय अर्थ राहतो का, काही अर्थ राहत नाही, लक्षात घ्या. म्हणून या बौद्धिक जाणीवांमधनच आपल्याला शिरता यायला पाहिजे. म्हणजे ते करू नका असं म्हणण्याचा भाग नाहीये, आपण हे करतोच आहोत, नाही असं नाही, ते करा, पण त्याच्या पलीकडे कुठेतरी जायचा विचार आपल्याला करता यायला पाहिजे. ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची, या भूमिकेसाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण पलीकडे जायचंय, पलीकडे कायम विचार हा आहे की मला या जपाच्या पलीकडे जायचं, मला या मूर्तीच्या पलीकडे जायचंय, मला माझ्या पलीकडे जायचंय. मी जो मी म्हणतो आहे तो मी खरा नाहीये, कुठेतरी वेगळा आहे. कुठल्या तरी वेगळ्या जाणीवेत मला स्वतःला बांधत बांधत ज्ञानाच्या अज्ञानातनं ज्ञानाकडे जाता यायला पाहिजे. जाणं म्हणजेच पलीकडे जाणं, आउट ऑफ द बॉक्स, ऑलवेज. जिथं असाल तिथून पलीकडे, तिथली त्रिपुटी फोडता यायला पाहिजे. जिथं असाल तिथली त्रिपुटी फोडली की पुढच्या त्रिपुटी, आलं का लक्षात. म्हणून हा सगळा त्रिपुटीचा विस्तार आहे. अगदी तुम्ही विश्वात्मक जाणीवेत जरी गेलात तरी विश्वातीताच्या जाणीवेत जर जायचं असेल, अतिमानसाच्या जाणीवेत जायचं असेल तर परत आलीच ना त्रिपुटी. म्हणून त्रिपुटी विशाल करत नेता येणार, त्रिपुटीची विशालता. म्हणजे त्याचा ज्ञानही विशाल होत जातं, जाणून घेणारा ज्ञाता तो पण विशाल होतो, आणि जे जाणायचं आहे ते पण विशाल होतं, ज्ञेय पण विशाल होत जातं. पण प्रत्येक भूमिकेमध्ये त्रिपुटी विस्तारित होत जायला पाहिजे. आणि शेवटची त्रिपुटी जेव्हा तुटेल तेव्हा ती पराशक्ती जी आहे, ती पराशक्तीच्या मूळ अतिमानसिक जाणीवा जेव्हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील तेव्हा त्या निशून्यातनच आपण महाशून्यापर्यंत पोहोचता यायला पाहिजे. तर आपल्या सर्वांना कृष्ण व्हायचंय, लक्षात घ्या. ही अरविंदांची कल्पना आहे.
सर्वांनी कृष्ण व्हायचंय आणि सर्वांना निश्चिन्य अवस्थेत जाता यायला पाहिजे ना. तेव्हाच ते अतिमानसाचं अवतरण झालं असं म्हणता येणार आहे. एकट्या दुकट्याने होऊन चालणार आहे का? म्हणून ईश्वर भक्तांची मांदी आली कारण ते भक्तच होऊ शकणार आहेत. अभक्तांचा संबंधच येत नाही. ते ज्ञानेश्वराने अगोदरच कटआउट करून टाकले. 8व्या अध्याय 7व्या अध्यायातच त्याने उडवून टाकलेलं आहे. आता अभक्तांचा विषयच नाहीये पुढे, सर्व भक्तांच्याच जाणीव आहे. म्हणून ईश्वर भक्तांच्या मांदी आली. आपल्याला जर स्थापन करायचं असेल तर या भूमिकेतनं त्रिपुटीतनं विशाल त्रिपुटीचा सुद्धा लय करून त्या सच्चिदानंदात पोचत व्हायला पाहिजे. ही ती भूमिका आहे. या भूमिकेतनं ते म्हणताय नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तर तूर्या लालन लीला. काय समजतंय? असा हात केला तुम्ही म्हणून म्हटलं केवढं गहन आहे ते. बरोबर आहे. म्हणूनच मी म्हटलं तुम्हाला अवघड आहे हे शब्द समजणं. म्हणजेच एक प्रकारचे हे मंत्र आहेत आपल्या जीवनासाठी असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांची भाषा ही का अशा प्रकारची आहे? कारण ही डायरेक्ट वरून आलेली आहे. ती कळणार नाहीये आपल्याला एकदम. या भूमिकेतनं ते समजलं पाहिजे. नमो संसारतम सूर्या, जे अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहेत. अप्रतिम परमवीर्या, उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत. तरुण तर तूर्या लालन लीला, तरुण म्हणजे उत्पत्ती नाश रहित, तरुण तर म्हणजे प्रयत्न वाचून अखंड कायम राहणाऱ्या अशा तुर्यावस्थेचे जे पालन करण्याची लीला करणारे आहेत अशा श्री गुरु तुम्हाला नमस्कार आहे. आता सुरुवातीचं सोप आहे. नमो संसारतम सूर्या. बरं, संसारतम आपण म्हणतो म्हणजे बौद्धिक दृष्ट्या कळतं. बरोबर आहे की नाही? ते संसाराचा तम, तम म्हणजे अज्ञान. बरोबर आहे. त्या अज्ञानाच्या जाणीवेमधला हा जो सर्व संसार आहे याला याचा नाश करणारा तू सूर्य आहेस. बघा, आता ही पहिली फेज सुद्धा आपल्याला अपरोक्ष ज्ञानाला आणता यायला पाहिजे. त्याच्या पुढचं तर अजून अवघड जाणार आहे. लक्षात आलं? पुढचं अवघड आहे. पण ही कारण आपण काय आहे, आपण संसारात आहोत. अज्ञान काय आहे हे माहिती आहे. म्हणजे बौद्धिक परोक्ष ज्ञान आहे. मी आपण काही नाही म्हणत नाही, आहे की नाही? कोणी म्हटलं तर बाबा आम्ही अज्ञानी, आम्हाला काही कळत नाही, अगदी साधं गणित आहे. बरोबर आहे की नाही? परंतु हे बुद्धीला पटलेलं नसतं. बघा, आता मी काय म्हणते, मी परत उलट गेलो. हे बुद्धीला पटलेलं नसतं आपल्याला, मी अज्ञानी आहे. त्यामुळे गुरुकडनं जे ज्ञान यायला अपेक्षित असतं त्या ज्ञानाला तो म्हणजे आपल्या या अज्ञानाची झावळ ढग आल्यामुळे तो सूर्यच आपल्यापर्यंत पोहोचत नाही. उलटा विचार केला की लक्षात येईल मी काय म्हणतोय. त्यामुळे जे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहेत. मग मी गुरु केलाय, पण माझं अज्ञान कुठे गेले अजून? लक्षात आलं का? ही प्राथमिक पायरी लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे मी गुरु करूनही माझं अज्ञान म्हणजे परोक्ष आहे, ठीक आहे, मला बौद्धिक कळलेलं आहे, पण अनुभवात ज्ञानच नाही. त्याच्यामुळे विज्ञानमय पुरुष माझा जो जागृत व्हायला पाहिजे, त्यासाठी जी गुरुची जाणीव माझ्या हृदयात तयार व्हायला पाहिजे, ती जाणीव हृदयातून आतून तयारच होत नाही. त्यामुळे मला या संसारामधली आसक्ती माझी कमी होत नाही. त्याची कारण ती आहे. आसक्ती माझ्यातली का कमी होत नाही? मला का अजून
तिथंच तेच करावंसं वाटतं. मला का अजून माझ्या पुत्र प्रेमामध्ये मी म्हणजे दाखवण्यासाठी नाहीये हे लक्षात घ्या. मला लक्षात वर्ण काय दाखवायचे ते गोष्ट, पण आतली जाणीव वैराग्य माझ्यात किती आलेलं आहे. माझी खरंच संन्यस्त वृत्ती झाली आहे का. एखादी गोष्ट नाही मिळाली मला तर मला त्याचं दुःख होतं का होत नाहीये. दुःख झालंय वरच्या स्तरावर, पण मी कुठेतरी ते कट करून बाजूला करू शकतो की नाही. पण दुःख होणार आहे. आलेली गोष्ट समोर आले की तिचा परिणाम होणार आहे. परिणाम झाला म्हणजे समजा एखाद्याने आपल्याला डास चावला, लक्षात घ्या परिणाम होतच ना, पुरळ येतेच तिथं. पण आपण काय मरून जातो का. डास चावल्याने मरत नाही. कारण का ढेकून चावल्याने मेलाय कोणी, असं काय उदाहरण माझ्या पाहण्यात तरी नाही अजून कोणी, बरोबर आहे. परंतु तिथं गांध येते म्हणजे परिणाम होतोय. परंतु माझ्या ज्ञानयुक्त जाणीवा एवढ्या समृद्ध आहेत की त्या विरोधात त्या गोष्टी त्या शक्तीला विरोध करण्याची जाणीव मला माझ्यामध्ये आतून निर्माण होते. ती संन्यस्त वृत्ती आहे. आपण सकाळी उठलं रडत बसत नाही सारखं, काय ढेकून चावतायत, काय ढेकून चावतायत, काय डास चावतायत, काय डास चावतायत, असं काय रडत बसतो का. पण तेच आपल्या जवळचा माणूस गेला तर 10 दिवस रडत बसतो. कारण का. कारण ती जी आसक्ती आहे त्या आसक्तीला विरोध करणारी शक्ती माझ्यामध्ये मी पल्लवितच केलेली नाहीये. मला दिसतंय की ही व्यक्ती जाणार आहे, पण ती मी डायजेस्ट करू शकत नाही. म्हणजे निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली, ते तर शिष्य होते, त्यांचे बंधू पण होते, बरोबर. मग त्यांना दुःख झालं नाही का. दुःख झालं, परंतु ती दुःखाची जाणीव कुठेतरी दाबण्यापेक्षा सुद्धा त्याला विरोध करून कापून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये. दाबणं गोष्ट वेगळी आहे आणि ती नष्ट करणं गोष्ट वेगळी आहे. म्हणून एवढी अंतर्गत जाणीव आपल्याला तयार व्हायला पाहिजे. ही आतली जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून येणारी कुठलीही घटना आपण साधारणपणे विचार करावा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा की पुढच्या येत्या वर्षभरच्या काळामध्ये काय काय वाईट घटना घडू शकणार आहेत. करावा प्रयत्न, काहीही हरकत नाहीये. मी स्वतः असा प्रयत्न बरेचदा करतो की काय घडणार आहे पुढच्या 3-4 महिन्यात, काय वाईटात वाईट काय घडू शकतं. कारण ह्या विचार केला ना, ही विचार बुद्धी आहे आपली, ह्याच्यातनं सूक्ष्मात शिरतो आपण, तेव्हा सूक्ष्मात आपल्याला त्या दुःखाची जाणीव होऊ शकते. तुम्ही साधा विचार करा. अगदी म्हणजे माझंच उदाहरण देतो वाटल्यास की मी समजा 4 दिवसांनी गेलो, विचार करा. माझंच उदाहरण देतो, त्याचं म्हणण्याचा अर्थ तो आहे. तर हा विचार प्रत्येकाने आपापल्या जाणीवेत करावा. म्हणजे मीच जातोय हा एक उदाहरण दाखल दिलंय. आपल्याला ज्या व्यक्तीची जास्त ओढ आहे त्या व्यक्तीबद्दल करावा विशेष करून, कारण ते आसक्तीग्रस्त असतात त्याच्यामध्ये. तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही व्यक्ती गेली ठीक आहे, मग मी त्यावेळेला कसा असणार आहे हा विचार करा. ही साधना आहे. हा तुम्ही हे चुकीचं समजू नका मी काय बोलतोय ते. हे साधनेचे प्रयोग आहेत. हे आपल्या आतल्या जाणीवेतून करता यायला पाहिजे. त्याशिवाय श्रेष्ठ मनाच्या जाणीवेत आपण पोहोचणार नाही. कारण ही दुःख निवृत्तीनाथांनी पेललेली आहेत, लक्षात घ्या. उगाच ते सद्गुरू बद्दल एवढं बोलत नाहीयेत त्यांच्या. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सासवडला समाधी दिली एका भावाला, त्यानंतर मुक्ताबाईला समाधी दिली तिकडं, आणि नंतर स्वतः येऊन समाधी घेतलेली आहे. एवढं अवघड कार्य आहे, एवढं सोपं नाहीये. आणि सगळे लहान होते आणि सर्व दुःखाने पीडित होते, लक्षात घ्या, भौतिक दृष्ट्या. पण सर्वजण आत्मज्ञानाच्या जाणीवेत प्रखरतेनी उज्ज्वलतेनी सहस्त्र दराने पुलकित झालेले होते. कसे झाले असतील. ही साधना आहे.
जीवन का समजून घ्यायचंय, जाणतेनी गुरु का समजून घ्यायचा आहे, या भूमिकेतनं आपल्याला समजून घेता यायला पाहिजे त्या गोष्टी. कारण शेवटी दुःखी मी होणार आहे. गेलेला माणूस भोगतही असेलही, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, परंतु त्याच्या प्रारब्धाच्या जाणीव आहे. पण पुढे माझं आयुष्य मी एवढ्या दुःखग्रस्त होऊन जगण्यात काय स्वारस्य तरी काय आहे, हे खूप म्हणजे अवघड गोष्टी आहेत, लक्षात घ्या. म्हणून गुरु कळत नाही. गुरु केला तरी गुरु कळत नाही. त्याची कारण जी आहे ती ही कारण आहेत सर्व. कारण तो संसारतम सूर्य आहे, तो संसारतम नाश करणारा आहे हे तो सांगतो आहे. पण मी त्याप्रमाणे साधनेमध्ये माझ्या त्या जाणीवेतच त्याला आणत नाही. लक्षात घ्या. म्हणजे एवढी महत्वाची साधना या एका शब्दामधून आपल्याला कळू शकते. एवढं भयंकर आहे ना, सोपं नाहीये हे. आणि हे घडलेलं आहे, त्यांनी त्यांच्या जीवनात करून दाखवलेलं आहे. ज्यांनी हे लिहिलंय त्यांनीच करून दाखवलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून हे जे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहेत, म्हणून हे अज्ञान आहे ही ज्ञानेश्वर समाधी घेत आहेत, हे अज्ञान आहे हे निवृत्तीनाथांना माहिती होतं, पचवलेलं होतं. कारण ते अखंड परस्मूळ सत जे आहे ते माझ्या हृदयात जे सत आहे तेच त्यांच्या हृदयात पण आहे. ही अनुभूती होती. हे अपरोक्ष ज्ञान त्यांना झालेलं होतं. हे परोक्ष आणि अपरोक्षाच्या जाणीवा कशा प्रकारे बदलतात हे तुमच्या लक्षात येईल. त्या भूमिकेतनं अप्रतिम परमवीर्या, आता पुढे जातात ते, उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत, बरं का, अप्रतिम परमवीर्या. याची म्हणजे आता याच्यासाठी केवढं लढवय्य व्हावं लागेल बघा. मगाशी आपण जी भूमिका मांडली त्याचा संदर्भ जरी घेतला तरी लक्षात येईल आपल्याला. कारण एवढ्या प्रकारे आयुष्यामध्ये मनाच्या आणि बुद्धीच्या प्रदेशावरती आपलं राज्य स्थापन करायचं. मनाचं याला अर्जुना समत्व चित्ताचे म्हटलेले आहे. कारण अर्जुनाला बघायचंय, त्याला मारायचंय, भीष्मांना शरपंजरी पाडायचं आहे. कृष्णाला माहिती होतं हे, पण अर्जुनाची ताकद तयार करायची होती म्हणून त्यांनी हे सांगितलं. आपल्याला बघावं लागतं ना. कित्येक लोकांना आपण पाहतो, पण आपली स्थिती काय होती बरं. त्यामुळे आपल्या स्थितीचा विचार केला तर आपण अर्जुनाची स्थिती काय होऊ शकली असती हे समजू शकतो. पण तरीही कृष्णाने त्याला सांगितलं मार. बरोबर आहे का. त्यामुळे ज्ञानेश्वरी भयंकर काय म्हणतात त्याला, रॅशनल स्थितीतनं अभ्यास करावा लागणार आहे. याचा हे रॅशनल आहे सगळं. म्हणजे फक्त आपलं मुळू रडणाऱ्यांसाठी नाहीये. म्हणून रडकत तत्वज्ञान नाहीये अध्यात्म. हे अनुभवाचं तत्वज्ञान आहे आणि ते परम अशा योग स्थितीत नेणारं तत्वज्ञान आहे. कारण स्थिती बिघडली मनाची आणि बुद्धीची की डोळ्यातनं पाणी आलंच समजा. पण ते यावं ते ईश्वराच्या भक्तीच्या जाणीवेत यावं. ती स्थिती मग जरा वेगळ्या भक्तीच्या जाणीवेतली आहे. बरोबर आहे. पण एखादा माणूस गेला आणि आपण रडलो, ती काही भक्तीची स्थिती नसते, ती आसक्तीची स्थिती आहे. तिथं मन आणि बुद्धीचा म्हणजे स्थिती ही दोलायमान झालेली आहे. या भूमिकेत फरक पडतो. म्हणून म्हटलंय अप्रतिम परमवीर्या, म्हणून उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहे. आता गुरु किती सामर्थ्यवान असतील बघा ना. म्हणजे सर्व गोष्टींना त्यांना केवढं समर्थपणे तोंड द्यावं लागतं. त्यांचे शिष्य असतात विविध प्रकारचे. आता यांचे निवृत्तीनाथांचं उदाहरण दिलं मी,
पण आपण जे सद्गुरू पाहिलेले आहे त्यांच्या समोर सुद्धा त्यांच्या परिवारातले म्हणा किंवा त्यांच्या जवळची लोक म्हणा हे जातातच ना. बरोबर आहे की गोंदवलेकर महाराजांच्या समोर काही लोक गेले नाहीत काय? रामदास स्वामींच्या समोर काही शिवाजी महाराज गेलेच की. मग ते काय रडत बसले का? ती स्थिती खूप वेगळी आहे हे सांगायचे. म्हणून पुढे म्हणतात अप्रतिम परम वीर्या तरुण तर तूर्या लालन लीला. तरुण म्हणजे उत्पत्ती नाश रहित व तरुण तर म्हणजे प्रयत्न वाचून अखंड कायम राहणाऱ्या अशा तुर्यावस्थेचे जे पालन करण्याची लीला करणारे आहेत अशा श्री गुरु तुम्हाला नमस्कार असो. आता गुरु हे तुर्यावस्थेत असतात बघा. आता त्यांचा जो मनबुद्धीचा प्रदेश आहे म्हणून प्रदेश मी जे म्हणतो आहे त्याची कारण ती आहे की मनबुद्धी प्रत्येक ठिकाणी असे होल्ड्स आहेत लक्षात. म्हणून ते प्रत्येक प्रदेश आणि त्याचा विस्तार आहे लक्षात घ्या. खालचा विस्तार छोटा असेल मग मोठा होत जातो मग मोठा असं ते विस्तारच जात सगळं. आणि विश्वात्मक जाणीवेमध्ये असणारे जे सद्गुरू आहे त्यांना काय दिसतंय हो? त्यांच्या ज्ञानाच्या जाणीवा कशा आहेत? त्यांना ते ब्रह्मही दिसतंय बघा. त्या भूमिकेत जाऊन बघा. म्हणजे आपण ज्याला अबोध मनाच्या जाणीवा म्हणतो किंवा विश्वातीताच्या जाणीवा म्हणून बरोबर आहे. त्या विश्वातीताच्या अलीकडच्या म्हणून पाहिजे असेल तर म्हणजे ही जी जाणीव विश्वात्मक जाणीव आहे तिथं त्यांना ब्रह्मही दिसतंय, तिथं त्यांना प्रकृतीचं कार्यही दिसते, माया पण दिसतीये. आणि त्या अवस्थेमध्ये ज्ञानाच्या जाणीवेमधून त्यांची प्रकाशपूरित स्फूर्तपूरित मनाच्या जाणीवेमधून त्यांना सतत त्या ईश्वराची अनुकंपाही दिसते कारण तो परम प्रेम स्वरूप आहे. आपण समजू शकत नाही ही अवस्था. परम प्रेम स्वरूप. आपण फक्त आपल्यावरती जे प्रेम करतात त्यात प्रेमाला समजू शकतो, पण दुसऱ्याचं प्रेम आपल्यावर काही असू शकतं हे. आणि त्या प्रेमातनं एक वेगळ्या जाणीवेत आपण जाऊ शकतो. ती जी म्हणजे सर्व इच्छा वासनांच्या पलीकडची परम प्रेम स्वरूप जाणीव आहे. त्या प्रेमासंबंधात ते बोलतात. म्हणून त्या भूमिकेतनं ते जेव्हा त्याचा अनुभव घेत असतात कारण प्रकृतीचं कार्य दिसतंय मग ही प्रकृती एवढं कार्य का करते आहे? या सर्व जीवांना चवराय फक्त माणसासाठी नाही लक्षात घ्या. त्या आळीला पण खाद्य मिळालं पाहिजे. आपण कधी विचार तरी करतो का तो? मग हे कोणाचं प्रेम आहे? कोणाच्या प्रेमापोटी ती आळी जिवंत राहते हो? तुमच्या आमच्या राहते का? ते डास फिरत असतात, ती कुत्री हिंडत असतात, ती मांजरं पण असतात, ते बैल आहे, ते सर्व गुरढोर आहे, त्या वनस्पती आहे. या सर्व योनींमध्ये प्रत्येकाला त्याचं खाद्य त्याच्या प्रारब्ध संचित क्रियमाणाच्या जाणीवेतनं देत राहणं आणि ते वाढवत जाणं. आज आपल्या ताटात येणारं जेवण, मी तर बरेचदा म्हणतो हे, आपल्या ताटात येणारं जेवण आई आपल्याला वाढेल हो, पण ते तयार कोणी केलंय? ते कोणाच्या प्रेमापोटी मी खातोय? आईच्या फक्त ते शिजवून माझ्या पानात वाढण्या इतपत कार्य आहे तिचं. आणि तेही आसक्तीतनच आहे. कारण मी चांगला वागतोय तिच्याशी, मी उद्या वाईट वागलो तर आई मला म्हणणार आहे घराच्या बाहेर जा म्हणून. बरोबर आहे की नाही? त्या माकडाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? ते पिल्लू असतं, ते पाणी वाढत वाढत जातं, शेवटी त्या पिलाला पाया खाली ठेवतील वरती जात. म्हणजे सांगण्याची गोष्ट सोडून द्यायची. परंतु या प्रेमाच्या स्वरूप जे आहे हे आसक्ती स्वरूप आहे. पण तरी सुद्धा या संपूर्ण वैश्विक जाणीवेतनं
प्रत्येकाला ज्याचं त्याचं जीवन पुरवणं. मी तर असं म्हणतो, खाणं पिणं सोडून द्या, खूपच छोटासा भाग आहे, पण जीवन पुरवणं, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात लागणारा क्षण पुरवणं. बघा, प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात आत्ताचा क्षण चालू आहे, बाकीच्यांच्या आयुष्यात क्षण चालूच आहे ना, तो काही थांबला नाहीये. जरी ते सार्वभौमिक असलं तरी सुद्धा ते क्षण पुरवण्याचं कार्य, कोणाचे तरी क्षण थांबलेले पण असतातच ना, लक्षात घ्या. त्यामुळे हे प्रत्येकाला क्षण पुरव, ही ते परमप्रेम स्वरूप आहे. त्या परमप्रेमाच्या जाणीवेमधनं जेव्हा तो ब्रह्म समजत असतो, ती प्रकृती समजत असतो, तो जो अनुभव आहे ती तुर्यावस्था आहे. हे तुर्यावस्थेचं वर्णन आहे. तुर्यावस्था, उन्मनी अवस्थेमध्ये ही आता हे सर्व सत्पुरुष असतात म्हणजे काय असतं, म्हणून ज्ञानाच्या जाणीवेत असणारे संत आणि भक्तीच्या जाणीवेतनं एक मुखाने पुढे गेलेले जे संत आहेत, त्या दोघांच्यात फरक पडतो. म्हणून प्रापंचिक माणसांनी ज्ञानी संतांच्या मागे राहावं. एक मुखाने पुढे गेलेले जे संत आहेत ते त्यांच्या अवस्था सोडत नाहीत. गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोट महाराज हे ज्ञान देणार नाही, लक्षात ठेवा. दे विल नॉट गिव्ह यू द नॉलेज. हा, तुम्ही भक्ती करा त्यांची, हे प्रॉब्लेम नाहीये, परंतु त्यांना समजून घेण्याची बुद्धी ते देत नाहीत असं नाही, ते देतात, पण ते हंटर खाऊन देतात. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, आलं का लक्षात. आणि ते कसं आहे, परत ते त्या मार्गावर परत ठेवतात. म्हणजे भक्ती वाया जात नाही, लक्षात घ्या. बरोबर ना पारखी सर? म्हणजे मी त्यांचं नाव घेण्याच्या पाठीमागे काय, आपणही गजानन महाराजांची भक्ती करत असतो, आपणही विविध संतांची भक्ती करत असतो. अक्कलकोट महाराजांची भक्ती करणारे काही कमी आहेत का? म्हणजे त्यांच्या याला काही दोष नाही, लक्षात घ्या. परंतु ते आपल्याला बरोबर जीवन अशा ठिकाणी नेऊन पोहोचत करतात की ते ज्ञान तुम्हाला मिळून जात, असं म्हणायचं मला. आणि ही गुरुकृपा आहे, ही गुरुकृपा समजली पाहिजे. आपण नेमकं तिथंच का जातो, नेमक्या त्याच जाणीवेत का शिरतो, यासाठी हे तुर्यावस्थेची जाणीव जी आहे ती आपल्या गुरूंची असते. म्हणून त्या गुरूंची जाणीव अशा पद्धतीत आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला त्यांची स्थिती कळते, ते काय अवस्थेतनं कार्य करतात ते. आणि कार्य कुठं झालं, प्रकृतीतच चाललंय ना. आपण सगळेजण इथं आलेला आहात माझ्या सगट, म्हणजे माझ्या इथं आलात म्हणजे मी कोणतरी मोठ्या म्हणून नाही सांगत आहे, परंतु माझ्या सगट मला सुद्धा ही सांगण्याची का बुद्धी व्हावी, माझ्या गुरुचं कृपा आहे ती. तुम्ही लोकांनी सुद्धा इथं काय येता, तुमच्या गुरुची कृपा आहे. कारण गुरु तत्व म्हणून एकच आहे. पण म्हणून जाणतेने हे समजलं पाहिजे. आणि माझा जो संक्षिप्त गुरुभाव आहे तो संक्षिप्त गुरुभाव विश्वात्म भावामध्ये प्रवाहित व्हायला पाहिजे. तर ही त्रिपुटी पण सुटली पाहिजे ना. मग मी फक्त सगुणातलाच जर गुरु धरून बसलो आणि तोच मला फक्त ज्ञान देणार आहे आणि तोच फक्त माझ्यासाठी करणार आहे, ही माझी त्रिपुटी आहे. अज्ञान जन्म जाणीवेची त्रिपुटी आहे, लक्षात घ्या. म्हणून ही त्रिपुटीचा भेद केला की, आणि हा भेद का झाला आमचा म्हणजे माझा म्हणतो मी. त्याचं कारण काय आहे की आमचे सद्गुरू गेल्यानंतरच्या या जाणीवा सुरू झाल्या. पण ते व्हॅक्युम तयार होते. गुरु गेल्याशिवाय त्रिपुटी तुटत नाही, लक्षात घ्या. म्हणून अनेक भक्तांचं कल्याण एका जाणीवेत करण्याची ताकद त्या गुरुमध्ये असते. नाही तर आपली त्रिपुटी सुटणारच नाही ना कधी आयुष्यात. कारण आपल्या साधनेतनं आपण बाहेरच पडत नाही. मग आपण ते तेवढंच करत असतो.
हे असं हे असं हे ते असं, बरोबर आहे ना. म्हणून ती विशालता, काय ज्ञानाची उत्कंठा पाहिजे. मला काय पाहिजे? मला ज्ञान पाहिजे, मला ब्रह्मज्ञान पाहिजे आहे, आणि प्रकृतीची विस्तार जाणीव माझ्या तयार व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी श्रवण मनन चिंतनाची सातत्याने गरज आहे लक्षात. त्याशिवाय ही त्रिपुटी, ज्ञानाची त्रिपुटी सुटणार नाही. म्हणून ते म्हणतात काय तर अशा प्रकारचा, म्हणून उत्पत्ती नाशरहित तरुण म्हणजे उत्पत्ती नाशरहित. आणि या जाणीवेमध्ये जे गुरु असतात ते आत्म्याच्या जाणीवेमध्ये कायम तरुण असतात. तरुण म्हणजे कारण बाकीच्या सर्व याच्या उत्पत्ती नाश आणि लय वगैरे त्या सर्व जाणीवा आहे, परंतु या जाणीवांमध्ये कधीच लय नाही, त्या कायम तरुण असतात. म्हणूनच त्याला तरुण तुर्यावस्था म्हटलेलं आहे. तरुण का म्हणायचं? कारण ती सतत वाढतच जाणारी आहे, आणि त्या अनंताच्या जाणीवेत जायचंय म्हणजे सतत वाढतच जायला पाहिजे ना. म्हणून तरुणपणे अभ्यास करावा. म्हणजे का? कारण अभ्यास जो व्यावहारिक अभ्यास आहे तो जेवढे तुम्ही तरुणपणे कराल तेव्हा तो नवीन नवीन प्रदेश काबीज करत जाऊ शकतो. पण ती व्यावहारिक अवस्था झाली. आणि आध्यात्मिक दृष्ट्या ही जी ब्रह्मज्ञानाची आणि प्रकृतीच्या ज्ञानाची जाणीव आहे ही तरुण तुर्यावस्था आहे. म्हणून सतत या जाणीवेत राहणं ही तुर्यावस्था, तो गुरु म्हणजे ती गुरुची अवस्था आहे असं ते म्हणतात. आणि ती अपरोक्ष आहे परत. म्हणजे फक्त परोक्ष नाहीये, अपरोक्षाला महत्व आलं म्हणजे अनुभवात ज्ञान ही जाणीव आली त्या भूमिकेत. म्हणून प्रयत्न अखंड कायम राहणाऱ्या अशा तुर्यावस्थेचे जे पालन करण्याची लीला करणारे आहेत अशा श्री गुरु तुम्हाला नमस्कार असो. आता एक शेवटचं फक्त वाचतो हे, कारण ते नमो जगत अखिल पालना तेच आहे ना. बरोबर. नमो जगत अखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा. नमो जगत अखिल पालना, जे संपूर्ण जगाचे पालन करणारे आहे. गुरु साक्षात परब्रह्म या जाणीवेतनं हे स्पष्ट होऊ शकतं लक्षात आलं. म्हणून संपूर्ण जगाचे पालन करणारे आहेत, कारण ती जी योग माया आहे ती त्या सद्गुरूसाठीच कार्य करते आहे, त्या परब्रह्मासाठीच कार्य करते आहे. आणि ती हे कार्य पालनाचं कार्य करते. पण तिचं सूत्र जे आहे ते तो निरंजन आहे असं म्हणायचं. परमेय जे मंगळमणी निधाना, जे संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा साठा आहेत, किंवा सर्व कल्याणात श्रेष्ठ असे जे आत्मकल्याणाचा साठा आहेत, मंगळमणी निधाना म्हणून. आणि हे सद्गुरूला म्हटलेलं आहे. आणि सद्गुरूच्या कार्याच्या भागामध्ये काय येतं की प्रत्येक शिष्याला, प्रत्येक जो म्हणजे त्यांच्या जाणीवेतनं अभ्यास करणारा जो शिष्य आहे त्याला त्या मंगलमणीपर्यंत म्हणजे आत्मकल्याणापर्यंत त्याला न्यायचं आहे. म्हणून प्रत्येकाला लागणारी जी साधनेचं स्वरूप आहे ते त्याच्याकडे असतं. म्हणून प्रत्येकाला काय स्वरूपाच्या साधना ज्यांनी त्यांनी कराव्यात हे गुरुच सांगू शकतो. म्हणून त्याला मंगळमणी निधान म्हटलेलं आहे असा पण त्याच्यातला एक अर्थ आहे. म्हणून मंगळमणी निधाना आत्मकल्याणाचा साठा आहे. कारण तो सर्व, कारण कुठल्याही मार्गाने या मी तुझी भक्ती तरी तू माझ्यापर्यंत पोहोचू शकतो असं परमेश्वराचं वचन आहे ना. त्याच्यामुळे कुठलेही मार्ग म्हणजे सर्व मार्ग त्याला माहिती असायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या भूमिकेतनं. सज्जन वनचंदना, हे सज्जन रूपी वना चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत. हे चंदनाचं झाड एखाद्या वनात लागलं तर त्याच्या आजूबाजूची झाडं ही सुगंधित होतात. आपण पाहिलं ते मागच्या वेळेला एक उदाहरण या संदर्भात पण होऊन गेलेलं होतं. म्हणून आणि आराध्य लिंगा व ब्रह्मादिकांना सेव्य हेच ज्याचे चिन्ह आहे. आराध्य लिंगा श्री गुरु अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. म्हणून सर्वांना ज्यांना ब्रह्म समजून घ्यायचं आहे आणि ज्यांना सर्व प्रकारे आत्मशोधाच्या जाणीवेत जायचं आहे त्या सर्वांना
मार्गस्थ करण्याची ताकद राखणारा संसार तम सुगुर्य अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये असणाऱ्या हे श्री सद्गुरू तुला माझा नमस्कार असो. हरिओम. हरिओम.